नमस्कार. डायबेटिक पेशंट्सनी उसाचा रस प्यायचा नाही, कैरीचं पन्ह प्यायचं नाही, चहा कॉफी तर ते साखरेचा घेतच नाहीत. त्यासोबतच फ्रूट ज्युसेस किंवा कोल्ड ड्रिंक्स ही त्यांच्यासाठी वर्ज्य आहेत. मग उन्हाळ्यामध्ये डायबेटिक पेशंट्सनी असे कुठले बेव्हरेजेस आहेत किंवा शीतपेय आहेत जी डायबेटिक पेशंट्स घेऊ शकतात आणि ब्लड शुगर लेवल ही त्यांची एवढी वाढणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच वेगवेगळी शीतपेय किंवा बेव्हरेजेस बघणार आहोत जी डायबेटिक पेशंट्स त्यांचे ब्लड शुगर वाढण्याची काळजी न करता घेऊ शकतात. अगदी बिनधास्तपणे तुम्ही हे बेव्हरेजेस घेऊ शकता, शीतपेय घेऊ शकतात. हे सर्व शीतपेय जे आहेत ते इझिली अवेलेबल असतात, आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात आणि दररोजच्या तुमच्या डाएटमध्ये घेण्यास काही हरकत नाही. आणि हो, या लिस्ट मधले शेवटचे 2 जे शीतपेय आहेत, जे बेव्हरेजेस आहेत, ते फार इंटरेस्टिंग आहेत. याबद्दल तुम्ही जास्त काही ऐकलं नसेल आणि हे शीतपेय डायबेटिक पेशंटसाठी अगदी युजफुल ठरू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच घाम फार येतो, त्यामुळे शरीरातलं पाणी तर बाहेर फेकलंच जातं, पण इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे शरीरामधले जे क्षार आहेत तेही त्याद्वारे बाहेर पडतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना विकनेस जाणवतो, डिहायड्रेशन जाणवतं, थकल्यासारखं वाटतं आणि त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये सतत पाणी पित राहा किंवा पाण्याचं कन्झम्पशन वाढवा असं सांगितलं जातं. पण पाणी पिऊन किती पिणार ना व्यक्ती? थोडासा चेंज हवा असतो. पाणी पिऊन बऱ्याच जणांना कंटाळा येतो आणि स्पेशली डायबेटिक पेशंट्सनी असं कोणतं शीतपेय प्यावं किंवा कोल्ड बेव्हरेज घ्यावं ज्यामुळे शरीराला तर थंडावा मिळेलच, त्यासोबतच त्यांची ब्लड शुगर वाढणार नाही. याच्यामधलं पहिलं जे ऑप्शन आहे ते खूप इझिली अवेलेबल आहे, ते म्हणजे बटरमिल्क किंवा ताक. येस, ताक अगदी इझिली अवेलेबल असतं. डायबेटिक पेशंट्स एका वेळेला 1 ग्लास भरून पातळ ताक घेऊ शकतात. असं तुम्ही दिवसभरातून 2 वेळा करू शकता. याच्यामध्ये तुम्ही ताकाचा मठ्ठाही बनवू शकता. जस्ट मेक शुअर की तुम्ही याच्यामध्ये साखर ऍड करणार नाही, कारण बरेचदा मठ्ठ्यामध्ये साखर ऍड केली जाते. दुसरं शीतपेय जे डायबेटिक पेशंट्स घेऊ शकतात ते आहे लाईम वॉटर किंवा सॉल्टेड लाईम वॉटर. सॉल्टेड म्हणजे काय? खारट. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? लिंबाचा रस घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ऍड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मीठ ऍड करू शकता. आता मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काळं मीठ, सेंध मीठ घेऊ शकता किंवा आजकाल जलजिराचाही मसाला येतो तो तुम्ही यूज करू शकता. थोडंसं पुदिना ऍड करू शकता. याच्याने जे सॉल्टेड लाईम वॉटर आहे, जे खारं लिंबू पाणी आहे, ते अजूनच जास्त टेस्टी होईल. याच्यामध्ये तुम्ही थोडेफार सब्जाही ऍड करू शकता, त्याच्याने अजून जास्त कुलिंग इफेक्ट येईल. आता बरेच जण असंही म्हणतील की नाही, आम्हाला गोडच लिंबू पाणी आवडतं, तर गोड लिंबू पाणी प्यायचं आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? साखर तर तुम्ही लिंबू पाण्यात नाही ऍड करू शकत, त्याऐवजी तुम्ही आर्टिफिशियल स्वीटनर्स यूज करू शकता. आर्टिफिशियल स्वीटनर्सला बोली भाषेमध्ये शुगर फ्री म्हणतात. जे छोट्या छोट्या गोळ्या येतात, साखरेऐवजी गोडवा देणाऱ्या ह्या पदार्थ असतात. आता बऱ्याच जणांचा असाही गैरसमज आहे की हे आर्टिफिशियल स्वीटनर्स जे आहेत ते आपल्या शरीरासाठी घातक आहेत. वेल, तसं नाहीये. हा एक मोठा गैरसमज आहे. तुम्ही प्रमाणामध्ये हे आर्टिफिशियल स्वीटनर्स घेऊ शकता. याच्याने तुमची ब्लड शुगर वाढत नाही आणि याच्यामध्ये कॅलरीजही नसतात. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि ब्लड शुगर लेवलचीही जर तुम्हाला काळजी असेल तर तुम्ही प्रमाणामध्ये हे आर्टिफिशियल स्वीटनर्स यूज करू शकता. हे आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा जे शुगर फ्री आहे याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तुम्ही जाऊन तो नंतर चेकआउट करू शकता. मधुमेहींना घेता येईल असं शीतपेयाचं पुढचं ऑप्शन आहे कोकोनट वॉटर, म्हणजेच नारळ पाणी किंवा शहाळ्याचं पाणी. येस, कोकोनट वॉटर अगदी तुम्हाला इझिली कुठेही अवेलेबल होईल आणि याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. जे काही घामाद्वारे शरीरातून क्षार बाहेर पडतात ते भरून निघण्यासाठी, ते रिप्लेनिश होण्यासाठी कोकोनट वॉटर खूप हेल्पफुल आहे. यासोबतच तुम्ही नीरा पण घेऊ शकता. नीराही आजकाल आपल्याला अवेलेबल होऊ शकतो. बट कोकोनट वॉटर आणि नीरा हे दोन्हीही नॅचरली स्वीट असतात. त्यांचा जरी ग्लायसेमिक इंडेक्स थोडा लो असेल तरीही हे दोन्हीही पदार्थ प्रमाणातच घ्यायला हवं. दिवसभरातून तुम्ही एकदा नारळ पाणी किंवा नीरा घेऊ शकता आणि तेही जास्त नाही, 250 ml एवढं तुम्ही नारळ पाणी किंवा नीरा घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त नको. मधुमेहींना चालेल असं शीतपेयाचं पुढचं ऑप्शन आहे कोकम सरबत. आता कोकम सरबत बनवताना बरेचदा कोकम सिरप किंवा कोकम आगळ यूज केला जातो. सो यामध्ये बरेचदा साखर ऍडेड असते. सो मेक शुअर जर तुम्ही कोकम सिरप किंवा कोकमचा आगळ जर तुम्ही यूज करत असाल तर त्याच्यामध्ये साखर ऍडेड नसेल आणि तो तुम्ही वापरू शकता कोकमचं सरबत बनवण्यासाठी. या व्यतिरिक्त कोकम पासून बनणारी सोलकढी ही तुम्ही घेऊ शकता. सोलकढीमध्ये अगेन कोकम आणि नारळाचं दूध वापरलं जातं.
सो तेही तुम्ही प्रमाणात घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही कोकम पासून बनणारी सोलकढी पण घेऊ शकता. सोलकढीमध्ये कोकम सोबतच नारळाचं दूध असतं आणि तर तेही तुम्ही प्रमाणातच घ्यायला हवं. 200 ते 250 ml एवढी जर तुम्ही सोलकढी घेतली तर ही डायबेटिक पेशंटसाठी चालून जाईल. पुन्हा यामध्ये काळजी आपल्याला अशी घ्यायची आहे की या सोलकढीमध्ये ऍडेड शुगर नसेल. ओके, कारण बरेचदा मार्केटमधून जे काही सोलकढी घेतली जाते त्याच्यामध्ये साखर ऍडेड असते. सो मेक शुअर की तुमच्या सोलकढीमध्ये साखर नसेल. या पुढचं शीतपेयाचं ऑप्शन जे मधुमेही घेऊ शकतात ते आहे कोवळ्याचा रस किंवा ज्याला ॲशगार्ड ज्यूस असं म्हणतात. तुम्ही इंटरनेटवरती बरेच व्हिडिओज पाहिले असतील जे असं सांगतात की ॲशगार्ड किंवा कोहळा जो आहे तो आपल्याला सुदिंग इफेक्ट देतो. अगेन ॲशगार्ड हे एक व्हेजिटेबलच आहे, एक भाजी, एक प्रकारची भाजीच आहे, ती फळभाजीच आहे आणि त्याचा तुम्ही ज्यूस काढून घेऊ शकता. ब्लड शुगर न वाढवणारं आणि तहान भागवणारं पुढचं शीतपेय आहे डाएट कोक. येस, बाजारामध्ये जे 0 कॅलरी कोल्ड्रिंक किंवा डाएट कोक मिळतं ते डायबेटिक पेशंट्स अगदी बिनधास्तपणे घेऊ शकतात. येस, याच्यामध्ये कॅलरीज तर नसतातच आणि सोबतच हे डाएट कोक घेतल्याने ब्लड शुगर लेवल वाढत नाही, ब्लड शुगर लेवल स्पाइक होत नाही. डायबेटिक पेशंटसाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला जर कुठलं सोशल गॅदरिंग असेल किंवा पार्टी असेल जिथे तुम्हाला कोल्ड्रिंक्स अवेलेबल होऊ शकतात आणि घेणं गरजेचं आहे, अशा वेळेस तुम्ही डाएट कोक घेऊ शकता. अगेन डाएट कोक बद्दलही बऱ्याच जणांना गैरसमज आहे की त्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात सो ते तो आपण घेऊ शकत नाही. वेल, असं नाहीये, हा एक गैरसमजच आहे. डाएट कोक एक खूप चांगलं ऑप्शन आहे डायबेटिक पेशंटसाठी आणि अशाही व्यक्तींसाठी जे वेट लॉस करण्याचा विचार करत आहेत, कारण यामध्ये कॅलरीज 0 असतात. यानंतरचं शीतपेय आहे वे प्रोटीन शेक. येस, प्रोटीन पावडर पासून बनलेलं शेक. आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की प्रोटीन पावडर घेऊ नये, प्रोटीन पावडर किडनीसाठी घातक असतात, ते आर्टिफिशियल असतात. नाही, अगेन हाही एक गैरसमजच आहे. वे प्रोटीन शरीरासाठी घातक नाही. इव्हन जे बेबी फूड येतं लहान बाळांसाठी बनलं जाणारं ते फॉर्म्युला मिल्क जे असतं त्याच्यामध्येही वे प्रोटीन पावडर असते. सो वे प्रोटीन पावडर ही अगदी सेफ टू यूज आहे. तुम्हाला कुठलेच किडनीचे इश्यूज होत नाहीत वे प्रोटीन पावडर यूज केल्याने. जर तुम्हाला आधीपासून कुठले किडनीचे इश्यूज नसतील तर तुम्ही वे प्रोटीन पावडर अगदी बिनधास्तपणे घेऊ शकता. वे प्रोटीन शेक बनवण्यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये प्रोटीन पावडर ऍड करायची आहे आणि त्याला शेक करून घ्यायचं आहे, बस एवढंच. 1 स्कूप वे प्रोटीन मधून तुम्हाला जवळपास 24 ते 25 ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतं. सो डायबेटिक पेशंटसाठी हे एक खूप चांगलं ऑप्शन आहे. प्रोटीननी तुमची ब्लड शुगर लेवल स्पाइक होणार नाही आणि त्यासोबतच दुपारच्या वेळेला जर तुम्ही हे थंड पाण्यात घेतलात तर तुम्हाला तुमची तहानही भागेल आणि त्यातून शरीराला प्रोटीनही मिळेल. वे प्रोटीन्स वेगवेगळ्या कंपनीजचे असतात, वेगवेगळ्या फ्लेवर्सचे असतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फ्लेवर्स चूज करू शकता. मधुमेहींना उन्हाळ्यामध्ये घेता येतील अशा शीतपेयामध्ये माझं लास्ट सजेशन आहे रागी कांजी किंवा रागी शिकंजी किंवा नाचणीचं आंबील. आता हा थोडासा वेगळा पदार्थ आहे, मोस्टली हा कर्नाटक साईडमध्ये बनवला जातो. यासाठी तुम्हाला 1 ते 2 चमचे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे, त्याला पाण्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. या शिजवलेल्या नाचणीमध्ये तुम्ही थोडंफार ताक ऍड करून त्याच्यामध्ये कांदा, मीठ, मसाला ऍड करून याचं तुम्ही शीतपेय बनवू शकता. यालाच कांजी म्हणतात. किंवा ही जी शिजवलेली नाचणी आहे ती रात्रभर ठेवली जाते, त्याला फर्मेंट होऊ दिलं जातं, त्याला आंबवतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्यामध्ये ताक, पाणी आणि जे काही मसाला आहे ते ऍड करून तुम्ही हे शिकंजी घेऊ शकता किंवा नाचणीचं आंबील घेऊ शकता. अगदी इझी रेसिपी आहे, तुम्हाला युट्यूब वरती सहज मिळून जाईल. हे एक खूप चांगलं ऑप्शन आहे डायबेटिक पेशंटसाठी. अगदी 2 ते 4 चमच्यांमध्ये पूर्ण फॅमिलीसाठी हे एक बेवरेज बनून जातं आणि यामुळे रक्तातली साखर ही वाढत नाही. सो हा होता आजचा व्हिडिओ डायबेटिक पेशंट्सना उन्हाळ्यामध्ये घेता येतील अशी शीतपेय सांगणारा. या लिस्ट मधलं तुमचं आवडतं शीतपेय कुठलं मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा अशा डायबेटिक पेशंट सोबत ज्यांना उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक्स प्यायला खूप आवडतं. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.